संग्राम एक शौर्य गाथा 17/9/2022। इतिहास 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण त्यावेळी मराठवाडा स्वतंत्र झाला नव्हता. मराठवाड्यातील 8 जिल्हे, तत्कालीन आंध्र प्रदेशचा काही भाग आणि कर्नाटकचा काही भाग मिळून हैदराबाद संस्थान होते. स्वातंत्र्यापूर्वी भारतातील जी 5.5च्या वर संस्थाने होती, त्यापैकी स्वतंत्र भारतात विलीन होण्यास नकार देणाऱ्या संस्थानांपैकी हैदराबादचे एक संस्थान होते. 1938 पासून मराठवाडा अर्थात हैदराबाद मुक्तीसंग्राम लढायास सुरुवात झाली, ज्याचा शेवट 17 सप्टेंबर 1948 मध्ये मराठवाड्यातील यांच्या नेतृत्वाखाली हा मुक्तीसंग्राम सुरू झाला. दिगंबरराव बिंदू, भाऊसाहेब गोविंदभाई श्रॉफ, रवी नारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, काशीनाथ कुलकर्णी, गोविंदराव पानसरे आदी सह लाखो लोकांनी, स्वतंत्र सैनिकांनी हा लढा लढला. निजाम मीर उस्मान अली यांच्यातून मराठवाडा मुक्त केला. नांदेडचा सहभाग. मराठवाडा मुक्ती संग्रामात नांदेड हे लढाईचे मोठे केंद्र होते. जयवंतराव पाटील, साहेबराव बराडकर, माधवराव नांदेडकर, सुनंदा जोशी, अनंतराव नागपूरकर, ताराबाई ब्रांचपे, सीताराम पप्पू प्रचार्य, गोरा महसीकर, गोपाळ शास्त्री देव, भगवान ज्वे, सरसर बंधू, गंगूताई देव, पद्माकर लाटकर, किशोर चव्हाण, शंकरराव चौहान, नरेंद्र आरे, विनायक सरस्वती बोधनकर आदी फार मोठा सहभाग होता. त्यांनी सशस्त्र लढा, गुप्तपणे पत्रके वाटणे, शस्त्र पुरवणे आदी क्रांतिकारी कामे केली. निजामच्या रजाकारांनी मराठवाड्यातील जनतेवर खूप अत्याचार केले. त्यांच्या विरोधात मराठवाड्यातील जनतेला स्वतंत्र सैनिकांच्या मदतीने लढा दिला. कंधार तालुक्यातील कलहाडी गावातील अप्पासाहेब नाईक यांनी निजाम सरकारच्या अधिकाराला गोळी घालून ठार केले. त्यानंतर अप्पासाहेबांनी तब्बल 26 रजाकारांना ठार केले. गोविंदराव पानसरे शिक्षण सोडून आंदोलनात सहभागी झाले. निजाम व रिजवी विरुद्ध प्रभावी भाषण केल्यामुळे रजाकारांच्या गुंडांनी त्यांना ठार केले. डिसेंबर 1947 ला साहेबराव बराडकर, दिगंबरराव बिंदू, प्रांजपे, बोधनकर आदी यांनी उमरी बँक लुटली आणि सगळा पैसा मराठवाडा मुक्तीसाठी लावला. याशिवाय नांदेड जिल्ह्यातील अनेक स्त्रियांचाही या सशस्त्र चळवळीत सहभाग होता आणि मराठवाडा स्वतंत्र झाला. दुहेरी प्रांतात असलेल्या मराठवाड्यातील स्वातंत्र्यासाठी खूप कष्ट करावा लागले. भारत स्वतंत्र होताना भारतातील सगळी संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन होण्यास तयार झाली, परंतु हैदराबाद हा 7वा निजाम मीर उस्मान अली यांनी विलीन होण्यास नकार दिला. त्यांचा विचार पाकिस्तानात सामील होण्याचा होता. त्यामुळे त्यावेळी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद संस्थानावर पोलीस कन्शन केले. 4 दिवस संग्राम होऊन अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी गृहमंत्री सरदार पटेल यांच्या समोर निजाम शरण आला.